नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाडूमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया शेंगदाण्याची झटपट बनणारी चटणी। तर इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि ते चांगल्या प्रकारे भाजून सुद्धा घेतलेले आहे। तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्या सुद्धा चांगल्या प्रकारे निसून घेतलेल्या आहे। त्याचे एका मिरचीचे 2 काप केलेले आहे आणि ते सुद्धा चांगल्या प्रकारे भाजून घेत आहे। तर आपले शेंगदाणे चांगल्या प्रकारे थंड झाले होते आणि मी त्याचे सालपट सुद्धा काढून घेतलेले आहे आणि मी हे आता मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेणार आहे। जास्त बारीक सुद्धा काढत नाहीये आणि अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेले आहे। भाजलेल्या मिरच्या आणि 4-5 कळ्या लसणाच्या त्या सुद्धा मी बारीक करून घेणार आहे। अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेले आहे। तर चला आता आपण चटणीला फोडणी देण्यासाठी तयारी करूया। तर इथे मी गॅसवरती एक भांडं ठेवलेले आहे आणि त्यामध्ये 1 गुटला तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे तेल मी चांगल्या प्रकारे गरम होऊ देणार आहे। 1 चमच त्यामध्ये जिरं टाकून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपलं तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये हिरवी मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे। आणि आता यामध्ये अर्धा चमच मीठ टाकून घेणार आहे। हे चांगल्या प्रकारे परतून सुद्धा घेणार आहे। आणि आता यामध्ये मी शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट सुद्धा टाकून घेणार आहे आणि आता हे मी चांगल्या प्रकारे परतून सुद्धा घेणार आहे। ही चटणी भाकरीसोबत खूपच चांगली लागते। ही चटणी आपण बाहेर कुठे जायचं असेल तेव्हा सुद्धा बनवू शकतो आणि ही चटणीचे मुख्य कारण म्हणजे की ही चटणी 3 ते 4 दिवस टिकू शकते। अशा प्रकारे आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे। विदर्भाचा खादाडू या चॅनलला सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।